कधी पण आहे ना तुमच्या पार्टनर बरोबर तुमच्या घरातल्यांच्या गोष्टींचं गॉसिपिंग करत जाऊ नका. हा, कारण कसं होतं माहितीये का, जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण आपल्या घरातल्यांबद्दल खूप काही अशा हिडन गोष्टी बोलून जातो, म्हणजे त्यांच्या रागातल्या गोष्टी किंवा त्यांनी केलेल्या काही चुका. आणि आपल्या पार्टनरला असं वाटतं की यार हे लोक असेच आहेत तुमच्या घरातले, म्हणजे त्यांना फक्त नेगेटिव्ह बाजू दिसते तुमच्या घरातल्यांची, कधी पॉझिटिव्ह बाजू नाही दिसत. तसं बघायला गेलं तर आपल्या घरातल्यांमध्ये खूप चांगल्या गोष्टी पण असतात, पण आपण रागाच्या भरात जी गॉसिपिंग करून जातो ना आपल्या फॅमिलीबद्दल, आपल्या पार्टनरशी, तो असाच एक समज करून बसतो यार हिची फॅमिली तो खूप नेगेटिव्ह आहे. आणि जेव्हा काही भांडणं होतात ना त्यावेळी त्या भांडणांमध्ये फक्त आणि फक्त असंच बोललं जातं की तुझी फॅमिली बघ ना ती पण तशीच आहे. त्यावेळी तुमच्या फॅमिलीच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या जात नाही. भांडणांमध्ये नेहमी तुम्ही केलेलं गॉसिपिंग, तुमच्या घरातल्यांबद्दल वाईट बोललेलंच गोष्टी पुढे येतात. त्यामुळे जमेल तेवढं पार्टनरशी आहे ना आपल्या फॅमिलीबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी बोला, नेगेटिव्ह गोष्टी बोलू नका. खरंच